फडणवीसांच्या सभेमध्ये निघाला साप। नागपूरच्या जैताळा इथे आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यामध्ये साप निघाल्यामुळे गोंधळ। पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा मुंबईच्या दौऱ्यावरती येणार। मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोच्या 3ऱ्या लाईनचं उद्घाटन। वेगवेगळ्या लोकार्पण सोहळ्यांना सुद्धा हजेरी लावणार। एमपीएससी परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास, 10 लाखांपर्यंतचा दंड। पूजा खेडकर प्रकरणामधून धडा घेत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये शनिवारपासून बदल। रात्रीच्या कसारा कर्जत लोकल नियमित वेळेच्या 6 ते 12 मिनिटे आधी सोडणार असल्याचं वेळापत्रकामध्ये नमूद। वंदे भारत एक्सप्रेसच्या नंतर लवकरच देशामध्ये हायड्रोजनवरती धावणारी ट्रेन सुरू होणार। या ट्रेनमुळे भारताला 0 कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य साध्य होण्यासाठी मदत होईल। विना अनुदानित शिक्षकांचं मागील 49 दिवसांपासून आझाद मैदानावरती आंदोलन। सरकार दखल घेत नसल्यामुळे आक्रमक होत आंदोलकांची सरकार विरोधी घोषणाबाजी। पावसाने दडी मारताच मुंबईमध्ये उन्हाच्या झळा। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रामध्ये काल 35.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर सांताक्रूजच्या केंद्रामध्ये 32.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। निसर्गामधल्या बदलांमुळे तळकोकणामध्ये हंगामाच्या पूर्वीच हापूस आंब्याला मोहर। काही ठिकाणी झाडाला आंबेही लागले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।